तर ज्यावेळेस आपल्या मागे खूप जास्त गडबड घाई असते ना, तर त्याच वेळेस कामात काम वाढून बसतं. तुमच्याबरोबर सुद्धा नक्की असं होत असणार. आता हे शेंगाच्या गोणीचंच बघा ना, हात न लावता शेंगाची गोणी खाली पडली आहे, म्हणजे अचानकच खाली पडली. आता काय करणार? काव्याला बोलले की बाळा तेवढ्या शेंगा माझ्या भरून दे गं. लाडीगोडी लावून कसं तरी लेकराला घोड्यावर बसवलं आणि तेवढ्या शेंगा तिच्याकडून भरून घेतल्या. आज काढला होता घरातला राडा, म्हणजेच भांडे कुंडे घासायला काढले होते आणि माझ्या फोनचा आज मात्र डेड झाला असता. नशीब माझं आणि माझ्या फोनचं चांगलं. एवढ्यावरून माझा फोन खाली पडलाय ना, तर एवढ्यावरून पडल्यावर तर माणसाचं सुद्धा टंगडं मोडेल बरं का. पण माझ्या फोनला काही झालं नाही, कारण फोन वरचीवर लटकलेला राहिला. त्यानंतरनं 5 वाजता मायलेकींनी आम्ही मस्त इथे कलिंगड चिरलं, कारण 2-3 दिवस झालं आणले होते नवऱ्याने. आता उन्हाळ्याच्या दिवसात अजिबात हायगाई करायची नाही, भरपूर असं जे खावंसं वाटेल ते खायचं. जेवढं काय बचत करायची आहे ना, तेवढं पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये करायची आणि उन्हाळ्यामध्ये ते सगळं काही उडवून टाकायचं, कारण उन्हाळ्यामध्ये खाण्यापिण्याची खूप जास्त गरज असते, जे की आपल्याला उन्हामुळे जात नाही. आता इथे काजू याचा पडला होता, पण त्याच्यावरती एक फळ येतं ज्याच्यात तुरट असा त्याचा आहे ना रस निघतो. खूप जास्त छान लागतो बरं का तो प्यायला. आता मी ते एकटीच पिले, त्याच्यामुळे आमच्या कावताई खूप जास्त नाराज झाल्या. आता प्रत्येकाचेच लेकरं असे रुसत फुगत असतात आणि हेच वय असतं की त्यांचा म्हणजे रुसवा फुगवा काढायचा. आता मोठं झाल्यावर तीही रुसणार नाही आणि मीही तिचा रुसवा फुगवा काढणार नाही. आता हे मातीचं भांडं आणलं होतं मी. तुम्हाला सांगितलंच होतं की मी मातीचे भांडे घेतले आहे डेऱ्याबरोबर. त्यातलं हे एक आहे. तसं तरी याला गोडं तेल लावून वापरायला सांगितलं होतं त्यांनी, पण मला काय दम निघला नाही. एकतर मला त्याला तेल पण लावणं व्हायना आणि त्याच्यामुळे वापरायला पण जमणार. त्याच्यामुळे म्हणलं. आणि हे भांडं गरम झाल्यावरती इतकी छान याची मातीची वास येते ना, की कवर पण याचा वासच घेत बसावासा वाटतो. पण वास घेत बसल्यावरती स्वयंपाक कोण करणार, म्हणून म्हटलं चला आता वास घ्यायचं बंद करा आणि आता स्वयंपाक बनवा. आता इथे आहे ना मस्त इथे मी मटकीची आज उसळ बनवायला घेतली. हिरवी कोथिंबीर इथं काय राहिली नाही, म्हणून ही पाला वगैरे थोडासा त्याला हिरवं धन आलेलं होतं कोथिंबीरीला, तीच कुटून घेतली आणि टाकली आणि मस्त इथे भाजी मी इथे फोडणीला दिली. आज फक्त आहे ना मला भाजीच बनवायची होती, कारण सकाळच्या चपात्या भरपूर होत्या आणि मटकीच्या भाजी बरोबर चपाती छान लागते, हो की नाही. तसं तर मला वाटलं होतं की मातीच्या भांड्यामध्ये तरी जास्त येत नसेल, पण खरंच खूप छान तरी येते आणि टेस्ट सुद्धा एक नंबर लागते. पण तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ना याच्यामध्ये चिकन वगैरे अजिबात बनवू नका, कारण आहे ना तर ते त्याच्यामध्ये त्याचं थोडं का व्हायना राहतच आहे, कारण एकदा आपण ते भांडं धुवून परत ठेवलं ना गॅसवरती तर त्याला आतून तेल वगैरे सुटतं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सेपरेट भांडे तुमचे वापरा. तर चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.